महत्वाच्या विषयाला हात घातलाय. याचं कारण असं आहे की संपादक म्हणजे काय हे बहुतेक जणांना माहिती नसतं. हम्म. म्हणजे संपादक हे काय खायचं काम आहे. खायचं काम या अर्थी मी म्हणते की लोकांना असं वाटतं ही काय लेखकांबरोबर जाते, खाते पिते आणि परत येते. तर संपादक नेमकं काय करतो तर पुस्तक निर्मिती, पुस्तक घडवण्यात किंवा बिघडवण्यात संपादक हा महत्वाचा घटक असतो. आता त्याच्यामध्ये काय होतं की हा एक असा थँकलेस जॉब आहे आणि संपादक हा त्या पुस्तकाचा दाई पण करतो. वाव, आता छान कौतुक शब्द आई आणि वापरते. बाळाचं होतं, दाईला कोणी लक्षात ठेवत नाही. संपादकाला पूर्ण ब्लू प्रिंट त्याच्याकडे तयार असावी लागते, बरोबर. हो तर आता काही लेखक असे असतात की ते विना प्लॅन लिहितात. म्हणजे आता एक जागतिक कीर्तीचे लेखक आहेत, चाइल्ड ली, ली चाइल्ड, बरोबर. तर ते असं म्हणतात की त्यांच्या कोणत्याही कथेचा ते प्लॅन अगोदर बनवत नाहीत आणि फ्लो प्रमाणे वाहत जातात. मग एक संपादिका म्हणून तुला काय वाटतं की अशा विना प्लॅन पुस्तकांचं तुम्हाला डोकेदुखी होऊन बसते, की तुम्हाला असं वाटतं की एक जिवंतपणा आहे त्याच्यामध्ये? कथा कादंबरी असेल तर त्याच्या जिवंतपणा असतो हम्म. काही वेळेला. पण मग तेच आहे की संपादकाला पुन्हा भरपूर कष्ट घ्यावे लागतात. हम्म. कथा पसरट नको किंवा संदर्भ जे आहे की जो काही आधीच्या समजा पान नंबर 12 वर जो संदर्भ आहे तो जर पान नंबर 42 वर आला असेल तर त्याचं कनेक्शन जमायला पाहिजे. हम्म. शार्प एडिटिंग कथा कादंबऱ्यांना करायला लागतं आणि ती थोडीशी डोकेदुखी होऊन बसते. कारण त्याच्यामध्ये मग कथेच्या मिसिंग लिंक्स ज्या असतात त्या हम्म. तुटतात. हम्म. जिवंतपणा नक्कीच असतो पण तो लेखक त्या ताकदीचा हवा, अर्थात विना प्लॅन लिहिणं हे संपादकासाठी भयंकर डोकेदुखीचं काम आहे. साकेत प्रकाशनाकडे ना दरमहा शेकडो हस्तलिखित येत असतील. तर त्या सगळ्या ढिगाऱ्यामधनं नेमकं तुम्ही कसं निवड करता? कारण नुकतंच मी एक हे बघितलं होतं इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये ना एक स्कॉटिश लेखिका आहे एल केनेडी म्हणून. तर ती एकदा बुकर्स प्राइजला ज्युरी म्हणून गेली होती आणि तिला कोणीतरी विचारलं की एवढ्या सगळ्या लिखाणामधनं तू नेमकं कसं निवडतेस, कधी तुला कळतं की हे पुस्तक खरोखर निवडण्यासारखं आहे का? तर तिने चक्क सांगितलं होतं की मला पहिल्या 8 ओळीत कळून जातं. तर तसं तुम्हाला कसं काय, तुमची निवड प्रक्रिया काय आहे? आणि मुख्य म्हणजे मला हा प्रश्न याच्यासाठी विचारायचा आहे की नवोदित लेखकांना एखाद्याला जर का तुमच्याकडे पाठवायचं असेल तर त्यांनी नेमकं काय, कशा प्रकारे तुमच्याकडे पाठवायला पाहिजे? की हस्तलिखित पाठवायचं का सिनॉप्सिस पाठवायचंय? तुमची निवड प्रक्रिया कशी असते? निवड प्रक्रिया म्हणजे जसं मी आधी तुला म्हटलं की कॅटेगरी, ही हम्म. पॉलिसी असते जी प्रकाशनाची, त्या कॅटेगरीत ते पुस्तक बसत असेल तर आम्ही हस्तलिखित पाठवा असं सांगतो. हस्तलिखित म्हणजे आजकाल हेच असतं, बरोबर, फाईलच सॉफ्ट पाठवतात. कॉपी. हा, सॉफ्ट कॉपी पाठवतात आणि सिनॉप्सिस लिहिलेला हवा डेफिनेटली, की ज्याच्यावरनं संपादकाला साधारण कल्पना येऊ शकते की पुस्तकाचा पूर्ण जिस्ट काय आहे, कशावर आहे. आणि जसं तू म्हटलीस की 8 ओळींमध्ये कळतं साधारणपणे, तर ते कळू शकतं. पण मला साधारण माझी प्रोसेस ही आहे की मी एक 25 पानं तरी वाचते आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की हे, आणि अर्थात पुढचंही चालते. म्हणजे फक्त पहिली 25 पानं असं नाही, पहिली 25 पानं तर वाचतेच पण मध्ये एखादं प्रकरण किंवा शेवट कसा केलाय मग ते साधारण बघितल्यावर माझ्या असं लक्षात येतं की हे आपल्याला छापता येऊ शकेल किंवा नाही. आणि त्याप्रमाणे प्रकाशक निर्णय घेतात. त्याच्यामध्ये अहंकाराचा बचाव असं एक प्रकरण आहे आणि त्याच्यात त्यांनी अशा अर्थाचं वाक्य दिलंय की अहंकार हा असा फणा काढून उभा राहतो. तर मला त्याला साळींदराची उपमा सुचली अच्छा. की साळींदर जोपर्यंत शांत असतो तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा त्याला ते डेंजर कळतं त्यावेळी तो त्याचे सगळे काटे बाहेर काढतो. बरोबर आहे. किंवा तिथे आणि अजून त्या पुस्तकाला म्हणजे त्या प्रकरणाला मी टायटल दिलं की कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणजे त्याचा जो शब्द होता तो न वापरता मी त्याला आपली मराठीतली म्हण वापरली की अहंकाराचा बरोबर. बचाव. हा, अहंकारी माणूस कसं होतं, नकोच होतं मला ते खरं तर. उत्तम अनुवादक मैत्रीण आहे स्वाती केळकर, तिने तिच्या ब्रेन या पुस्तकामध्ये मेंदूतील ज्या आपल्या वळ्या आणि अशी हे असतात रेषा, त्याला तिने दरी आणि सीता आई असा शब्द शपथ, सीता. वापरलाय. हो, तर लोकांना असं वाटतं ना सीता, सीता काय, तर ऍक्च्युली सीता या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे नांगराने मारलेली रेष. अच्छा. तर हा सीता अर्थ भूमिका जी अजिबात होती, माहित नाहीये, अजिबात माहित नव्हता. एक्झॅक्टली. तर अशा उत्तम अनुवादकांमुळे आपल्याला अनेक सुंदर अर्थ कळतात. तर सीताचा अर्थ की नांगराने मारलेली रेष जमिनीमध्ये, आणि मेंदूमध्ये त्या निर्माण झालेल्या असतात नॅचरली, म्हणून तो दर्या आणि सीता
असा अच्छा. एक सुंदर शब्द त्याच्यासाठी वापरला होता. वाव. मूळ शब्द जो होता तो अतिशय टेक्निकल आणि रुक्ष होता. आणि संपादन किंवा अनुवादन क्षेत्रामध्ये जर का एखाद्याला करिअर करायचंय तर त्यांना त्यांना ह्याच्यामध्ये भविष्य आहे का? त्यांनी या क्षेत्रात यायला हवं का? काय करायला पाहिजे? कारण बेसिकली कसं आहे ना, AI मुळे अनेक क्षेत्रांवरती परिणाम झालाय, तर अनुवादन क्षेत्रावरती पण झाला असेल तो. काय म्हणजे कोणी ह्याच्यात भविष्य म्हणून बघावं का? अनुवादन आणि अं, संपादन. अगदी खरं सांगायचं तर जर हा तुमचा प्लॅन ए असेल तर थोडा विचार करा. ओके. याचं कारण असं आहे की आता तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रातल्या बऱ्याचशा संधी या रिप्लेस होत आहेत. हम्म. जसं आधी मुखपृष्ठकार होते, आता लोक सरळ कॅनव्हा वापरतात. हम्म. किंवा अनुवादासाठी आता सरळ एआयचे तुमचे सॉफ्टवेअर्स आहेत. हम्म. तर त्याच्यामुळे त्यावर बऱ्यापैकी परिणाम होऊ शकतो. दुसरं म्हणजे इथे टॅलेंट पेक्षाही हम्म. कनेक्ट या गोष्टीला खूप महत्व असतं. ओ बापरे. हे मी चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने हा, सांगते. राईट राईट. चांगल्या अर्थाने यासाठी की तुमच्यात खरोखर स्पार्क असेल, हम्म. तर तुमचे कनेक्ट चांगले असतील तर तुमच्यापर्यंत संधी येण्याची शक्यता असते. हम्म. लोक तुम्हाला लक्षात ठेवतात आणि हो, हे यांना जमू शकेल किंवा ही संधी चांगली आहे, हिला सांगूयात, असं होतं. पण कनेक्ट असण्याचा एक तोटा हाही असतो की अतिशय सुमार लोक मोठ्या प्लॅटफॉर्म पर्यंत सहज जाऊ शकतात आणि ते खूप फ्रस्ट्रेटिंग असतं बघणं. तर हे नक्कीच तरुण मुलींसाठी फार फ्रस्ट्रेटिंग असतं की आपण इतकी मेहनत केली आहे आणि मोठा प्लॅटफॉर्म, पुरस्कार असो मग काय किंवा मोठ्या संधी असो दुसऱ्या कुणाला तरी मिळाले. आता जसं परदेशांमध्ये भारतीय भाषांचे काही विभाग असतात, त्या भारतीय भाषांसाठी काही संधी निर्माण केल्या गेलेल्या असतात, त्या तुम्हाला शोधायला लागतात. कारण त्याच्या अशा जाहिरात वगैरे कुठे येत नाही. किंवा तुम्हाला स्वतःची प्रकाशन संस्था काढता येते, पण मग एकतर तुमच्याकडे तेवढी आर्थिक काय म्हणू आपण त्याला, मॅनेजमेंट हवी आणि अतिशय वाट बघण्याची तयारी हवी. बरोबर. आज प्रकाशन संस्था तुम्ही काढली आहे आणि महिनाभरात पुस्तक छापून आलंय असं होत नाही. महिनाभरात लोक तुम्हाला इथे इन्सेंटिव्ह किंवा असे तुमचे काय म्हणू आपण इन्क्रीमेंट्स वगैरे हा काहीही प्रकार नसतो जसा तो कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये असतो. त्यामुळे हे तुम्हाला धरून चालायला लागणार आहे की आपल्याला अतिशय वाट बघायला लागणार आहे. करिअर करायला काहीच हरकत नाही, पण मग ते प्लॅन ए च्या जोडीला प्लॅन बी ठेवा. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुला संपादिका म्हणून, अनुवादिका, लेखिका म्हणून मराठी भाषेचं भवितव्य काय वाटतं? कारण आज म्हणजे मराठी भाषा गौरव दिन पण आहे, तर ह्या दृष्टिकोनातनं तू मला सांग की मराठी भाषेचं भवितव्य काय आहे? खरं सांगायचं तर आता हे क्षेत्र म्हणजे माझ्या नुसतं अभ्यासाचं क्षेत्र उरलेलं नाहीये, हे आयुष्याचा एक भाग झालेला आहे आणि अतिशय प्रेम आहे माझ्या क्षेत्रावर. याच्यात जसं मी म्हटलं की थँकलेस जॉब असतो हा, पण माझ्या क्षेत्रावर खूप प्रेम आहे आणि दुर्दैवाने मराठीचं भवितव्य मला फारसं बरं दिसत नाही. समाजातल्या शीर्षस्थ व्यवहारांची भाषा म्हणजे आर्थिक व्यवहार, राजकीय, सामाजिक कम्युनिकेशन याची भाषा जोवर मराठी होणार नाही तोवर मराठीला भविष्य नाही. तरी सुद्धा काही तरुण मुलं चांगलं लिहितायत, चांगलं कंटेंट क्रिएट करतायत, ही एक खूप आश्वासक गोष्ट आहे. आणि लेदरबॅग्स प्रकाशनातर्फे आता ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांचं आलेलं मराठी भाषेचं वर्तमान स्वरूप या पुस्तकामध्ये त्यांनी हा मुद्दा अतिशय कळकळीने अधोरेखित केलाय. मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या लोकांचं म्हणणं तरी आता आपण गांभीर्याने घ्यायला हवं.